हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात पहिल्यांदा आता तुम्ही बघत असाल की मी माझ्या बाळासोबत ना छान टाईम स्पेंड करते. आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. विघ्नेशचे पप्पा ऑफिसला गेलेले आहेत आणि आजसुद्धा पाण्याचा इश्यू आहे, त्यामुळे बाळाला सकाळी लवकरच अंघोळ घातलेली आहे. पण लवकर अंघोळ घातल्यामुळं बाळ अजून काही त्याचं झोपण्याचं टायमिंग झालेलं नाही, तर बाळ छान खेळतं आहे. त्यामुळे मी पण त्याच्यापाशी बसून थोडंसं टाईम स्पेंड करते. आणि इथे बघताय तुम्ही, तर मी ओवा खाल्लेला आहे. जेवणानंतर जितक्या वेळेला पॉसिबल असेल तेव्हा बाळाच्या आईनं ओवा खाल्लेला खूप चांगला असतो, तर तो मी हाताशीच ठेवलेला आहे. आता बाळ तर अजून झोपत नाही, पण साईडला इतका पसारा झालेला आहे आणि इतकं सामान सगळं जागेवर ठेवायचं ना, ते बघून मलाच टेन्शन आलं की बाळ कधी झोपेल आणि माझं काम कधी आवरेल. तर फायनली बघा, इथे बाळाला मी झोपवलेलं आहे. एक 11:15 वगैरे वाजलेले आहेत आणि त्यानंतर हॉलमधला पसारा तर बेडरूमचा तर पसारा तुम्ही बघितलेला आहे. आणि त्यानंतर मी आलेले आहे किचनमध्ये पण सेम आहे. जेवण आणि नाश्ता बनवून झाल्यानंतरचा सगळा पसारा तसाच आहे. आणि हे सगळं बघून तर मला असं वाटतं की मी पण झोपून जावं, पण जर मी झोपले तर हा पसारा सगळा तसाच राहील आणि ही जी घाण आणि निगेटिव्हिटी आणि एक अपसेट माइंड आहे ना, ते अजून तसंच राहील. तर त्यापेक्षा मी स्वतःला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी काय केलं आहे की हा पसारा मी आत्ताच आवरेन, घर वगैरे छान नीटनेटकं आणि क्लीन करेन आणि त्यानंतर जर मला टाईम मिळाला तर मी थोडीशी एक छोटीशी डुलकी घेईन. अदरवाईज डायरेक्टली संध्याकाळीच आराम करेन. तर अशा पद्धतीनं मी अजिबात आळस न करता, कारण एकदा बसलं आणि आळस अंगामध्ये शिरलं ना तर कुठलीच कामं होत नाहीत. त्यामुळं मी आळस अजिबात न करता लगेच आलेले आहे बेडरूममध्ये. बेडरूमचा सगळा पसारा आवरत घेते आणि त्यात मला हे सापडलेलं आहे, विघ्नेशनं त्याच्या पप्पांसाठी बनवलेलं आहे ग्रीटिंग कार्ड. तर हे ग्रीटिंग कार्ड पप्पांना अजून दिलेलं नाही, त्याचे थोडेसे चेंजेस करायचे होते, म्हणून तो काल संध्याकाळी रात्री थोडंसं करत होता. आता आज पण दुपारी थोडंफार काही चेंजेस करायचं राहिलेलं आहे, ते करणार आहे आणि संध्याकाळी तो फायनली पप्पांना देणार आहे. अशी त्याची काहीतरी उन्हाळ्याच्या सुट्टीतली क्रिएटिव्हिटी वगैरे सुरूच असते. आणि अशामुळं काय होतं, मुलांना पण थोडंसं एक पॉझिटिव्हिटी मिळते, एक त्यांच्या पद्धतीनं त्यांचं क्रिएटिव्ह माइंड चालू शकतो आणि कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं ते विचार करू शकतात, त्यांचे विचार त्या पद्धतीने मांडू शकतात. तर छान वाटतं मलासुद्धा. त्यासाठी मी सुद्धा नेहमी अशा चांगल्या गोष्टींसाठी त्याच्या नेहमी सपोर्ट करत असते. तर इथे ना ॲक्च्युली कॅमेरा सेट करताना ना थोडंसं हाईटला कमी झाला आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ना माझा चेहरा वगैरे दिसत नाही आहे. तर तो माझ्याही लक्षात नाही आलेला, पण आता व्हिडिओ असाच शूट झालेला आहे, त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, आता आपण असंच अपलोड करून घेऊया. तर छोटा बेड आहे, त्याच्यावरचा पसारा आवरून घेतलेला आहे. खाली जे चटई वगैरे अंथरून घातलं होतं ते सुद्धा काढून झालेलं आहे. त्यानंतर पाळण्याच्या खालीसुद्धा ना बरंच सामान आहे, म्हणजे मेडिसिन वगैरे आहेत. त्याच्यानंतर बाळाचं टेम्परेचरचं वगैरे पण कधी मला असं काही वाटलं तर मग ती मी उशालाच ठेवते बरोबर. त्यानंतर पाण्याचे ग्लास आहेत, त्यानंतर विघ्नेशची पुस्तकं वगैरे आहेत, कारण त्याला वाचनाची खूप सवय आहे. तो जिथे हॉलमध्ये असेल तर हॉलमध्ये वेगळं पुस्तक घेऊन किंवा पेपर घेऊन वाचेल. बेडरूममध्ये आलं तर बेडरूममध्ये काहीतरी त्याला वाचायला लागतं. गॅलरीत बसला तर गॅलरीत काहीतरी त्याला वाचायला किंवा खेळायला लागतं. तर तो जिथं जाईल तिथं पुस्तकं, न्यूजपेपर असं काहीतरी त्याच्यासोबत असतंच. तर ते सुद्धा मी त्याच्याकडे त्याचं दिलेलं आहे. बेडचं बेडशीट जे आहे ते पण व्यवस्थित केलेलं आहे. बेडशीट काही बदललेलं नाही आहे, ते आता 1-2 दिवसानंतर बदलणार आहे, कारण थोडं पाण्याचा पण इश्यू आहे त्यामुळे. आणि त्यानंतर आता पसारा सगळा आवरून झाल्यानंतर ही आहेत कपडे. तर कपडे पहिली मशीनला लावून घेते. आज पाणी जाणार नाही असं जरी सांगितलं असेल तरी इन केस काही इमर्जन्सी असेल, कारण आता पेपरला पण न्यूज झालेली आहे की 2 दिवस ऑफिशियल पाण्याची कपात होणार आहे. त्यामुळे जर पाणी येणार नसेल उद्या, तर आज दुपारपासूनच आमच्याकडे पाणी बंद होतं. तर ते होण्यापूर्वी म्हटलं मशीन आपण लावून घ्यावी, अदरवाईज मग ते सगळे कपडे हाताने धुवायला लागतील. तर सगळ्यात नंतर लगेच मी कपडे घेतले आणि इथं मशीनला आता कपडे लावते आणि त्यानंतर बाकीची जी काही कामं आहेत ना ती कामं आवरून घेते. आता हे एरियलचं लिक्विड मी सध्या वापरायला सुरुवात केलं आहे. पूर्वी सर्फचं वापरत होते, ते पण छान होतं, पण थोडंसं चेंज, एकच वस्तू सारखी सारखी वापरून आपल्याला ती यूज टू होते, म्हणून थोडंसं काही काही चेंजेस करत असते मी. तर ह्यावेळी आणलेलं आहे हे एरियलचं लिक्विड. तर छान आहे आणि ह्याचा वाससुद्धा कपड्यांना खूप वेळपर्यंत राहतो. तर इथे आता विघ्नेशना त्याचं ग्रेटिंगचं काय मॉडिफिकेशन आहे ते करत बसलेलं आहे. तर मी त्याला सांगितले मला हॉलचं वगैरे सगळं थोडंसं क्लिनिंग करायचं आहे, तर तू तुझं पसारा वगैरे जे काय आहे ते आवरून घे. आणि इथेसुद्धा काही बाळाचे कपडे, मॅट वगैरे जे काय असेल ते सगळं आवरून घेते. बेडशीट वगैरे जे काय असेल ते व्यवस्थित करते, सोफ्यावरती टाकलेली. आणि त्यानंतर हॉलसुद्धा झाडून वगैरे घेऊन त्यानंतर मॉप वगैरे फिरवून छानपैकी क्लीन करणार आहे.
तर विघ्नेशचं मध्ये आधी त्याला खेळायलासुद्धा लागतं, बॉल वगैरे. पण हे लहान मुलांचं असं काही ना काही ॲक्टिव्हिटी चालूच असतात आणि त्यातून शाळा अजून सुरू झालेली नाही. 10 तारखेला त्याची शाळा सुरू होणार आहे. तोपर्यंत खेळणं, त्याच्यानंतर काहीतरी चित्र काढणं, त्याच्यानंतर काहीतरी हे असे ग्रीटिंग्स वगैरे बनवणं, हे असे काय काय त्याचे उद्योग चालू असतात आणि छान आहे. त्याच्यामुळे तो एंगेजसुद्धा राहतो आणि त्याला थोडंसं एक क्रिएटिव्ह माइंड सुद्धा त्याचं ॲक्टिव्ह होतं. कुठल्या कुठल्या नवीन नवीन जे काही कॉन्सेप्ट असतात त्या त्याच्या माइंडमध्ये येत असतात. तर त्या कॉन्सेप्टमधूनच त्यानं हे ग्रीटिंग कार्ड बनवलेलं आहे. तर आता मी बेडरूममध्ये आलेली आहे. बेडरूममध्ये पहिल्यांदा झाडू मारून घेते, कारण केस गळती वगैरे सुरू होते डिलिव्हरीनंतर आणि माझी पण सुरू झालेली आहे आता. खूप काही नाही आहे, पण आहे बऱ्यापैकी. तर त्यामुळे ते सगळे केस वगैरे ना झाडूलाच चिकटून आले ना तर मॉप मारताना एवढा काही त्रास होत नाही. त्यामुळे पहिलं सगळीकडून ना छान असा झाडू मारून घेते. आणि मॉपचा माझा तर एक्सपिरियन्स असा आहे की प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत मॉप पोचत नाही. त्यापेक्षा मग झाडू मारून घेतला तरी ॲटलिस्ट ती जागा तरी छानपैकी स्वच्छ होऊन जाते. की जिथं कंजेस्टेड आहे, सामान वगैरे ठेवले, तर अशा ठिकाणी आपण मॉपने पुसू शकत नाही. तर अशा ठिकाणी ॲटलिस्ट झाडू मारला तरी ती जागा छान अशी स्वच्छ होते. आणि खरंच आहे हे की घरातली जी गृहिणी आहे, जी लेडीज आहे, तिचा हात घरातल्या ज्या ज्या कोपऱ्यांमध्ये फिरतो ना तिथे स्वच्छता असते. आणि म्हणूनच असं म्हणतात, हात फिरे तिथे लक्ष्मी बसे. कारण जिथे स्वच्छता असते, जिथे नीटनेटकेपणा, टापटीपणा असतो, तिथे माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि अशाच घरांमध्ये लक्ष्मी देवी राहते असं म्हणतात. त्यामुळे प्रत्येक घरातल्या लेडीजचा हाच प्रयत्न असतो की आपलं घर छान राहील, स्वच्छ, टापटीप आणि नीटनेटकं राहील. त्यासाठी ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत धडपड करत असते आणि सगळ्या गोष्टी छानपणे उत्साहाने करत असते. आणि दुसरीसुद्धा गोष्ट आहे जी मला फील होते की ज्यावेळी तुम्ही तुमच्या घराची क्लिनिंग करता, म्हणजे मी माझ्या घराची क्लिनिंग करते, म्हणजे झाडू मारते, मॉप वगैरे पुसते आणि सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर ठेवते ना, तर खूप 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 पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये येते आणि आपलं माइंडसुद्धा ना क्रिएटिव्हली काम करायला लागतं. आणि ज्यावेळी जर आपण खूप पसारा असेल किंवा खूप सामान अस्ताव्यस्त पडलेलं असेल, तर त्यावेळी ना आपली विचार करण्याची जी टेंडन्सी असते ना तीसुद्धा चेंज होते. खूप चांगल्या गोष्टींचा विचार आपण त्यावेळी करू शकत नाही. तर त्यामुळे स्वतःला छान मूडमध्ये ठेवायचं असेल किंवा स्वतःमध्ये चांगले चेंजेस करायचे असतील ना, तर सुरुवात आपण आपल्या घरापासून, आपल्या सामानापासून करायला हवी. प्रत्येक गोष्ट टापटीप आणि नीटनेटकी ठेवली ना तर त्याचे रिझल्टसुद्धा खूप छान येतात. तर अशासाठी मी सुद्धा हे जे काय माझं घर वगैरे आहे ते सुद्धा छान टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि त्यानंतर आता मशीनला आमचे तर कपडे लावलेले आहेत. बाळाचे जे काही कपडे आहेत ते मी हातानेच धुते. तर ते कपडे इथे धुवून टाकते. आज काही जास्त कपडे नव्हते त्याचे, कारण ते मी काही साठवून ठेवत नाही. थोडे थोडे जसे असतील तसे दिवसातून 2-3 वेळा किंवा 3-4 वेळा ज्या प्रमाणात असतील त्या प्रमाणात लगेच धुवून टाकते. डिटॉलच्या पाण्यामध्ये ठेवते आणि नंतर बाहेर कडक उन्हामध्ये सुकवते. सध्या तरी ऊन आहे त्यामुळे इतका प्रश्न नाही. आता पाऊस सुरू झाल्यानंतर थोडं कपडे सुकण्याचा वगैरे इश्यू येईल, कारण त्या कपड्यांना कदाचित थोडासा वास वगैरे येण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा जो मॉप आहे तो पण मी दररोज अशा पद्धतीनं साफ नाही करत, कारण दररोज तेवढा टाईम पण नाही भेटत. पण आठवड्यातून ॲटलिस्ट 2 वेळा ट्राय करते की हा ब्रशने साबण लावून असं छान पद्धतीने आपण जसे कपडे धुतो तशा पद्धतीने धुवून घेते. कारण असं धुवून घेतला ना तर मग तो मॉप त्याला जास्त धूळ वगैरे लागत नाही आणि लादी पण जी आपली आहे ना ती छान व्यवस्थित निघते. आता हे सगळं क्लिनिंगचं काम झाल्यानंतर फायनली मी आलेले आहे किचनमध्ये, कारण किचनमध्ये काहीच आवरलेलं नाही. सगळा पसारा तसाच आहे. म्हणजे नाश्त्यापासूनची जी भांडी आहेत ना ती सगळी तशीच आहेत आणि पाण्याचा इश्यू असतो त्यामुळे प्रत्येक वेळी काही वेगळी वेगळी भांडी नको घासायला. म्हटलं सगळी एकदमच आज घासून घेऊया, कारण जेवण वगैरे सगळं बनवून झालेलं आहे. त्यामुळे भांडी म्हटलं एकदाच करूया. भांडी झाली की त्यानंतर किचनचा गॅस ओटा आणि गॅस वगैरे तो पण पुसून घेऊया. तर भांडीसुद्धा घासून घेते आणि खरं तर मलासुद्धा प्रश्न पडतो कधी कधी की रोज आपण सकाळी उठायचं, सकाळी नाश्ता बनवायचा, डबा बनवायचा, त्याच्यानंतर कपडे धुणे, भांडी करायची, किचन वगैरे सगळं साफ करायचं आणि त्यानंतर पुन्हा दुपार होते, त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळची तयारी करायची, संध्याकाळी पुन्हा तीच कामं करायची, जेवण बनवायचं, जेवण करायचं, घर स्वच्छ करायचं, भांडी वगैरे घासायची, झोपायचं आणि उद्या सकाळी उठून पुन्हा तीच कामं करायची. तर हे सगळं आपलं रुटीन आहे. पण हे रुटीन आपण रोजच्या रोज करतो आणि गृहिणी तर न थकता, न दमता
अगदी रोज फ्रेशपणे ही सगळी कामं करत असतात आणि ती कामं करताना त्यांना कंटाळासुद्धा येत नाही, कारण घरातले इतर व्यक्ती जेवल्यानंतर वगैरे थोडाफार आराम करू शकेल. पण गृहिणी जी असते फॉर एक्झाम्पल आपण जेवण झालं की लगेच किचनमध्ये येतो आणि त्यानंतर लगेच भांडी घासायला सुरुवात करतो. भांडी घासून झाले की लगेच किचनचा ओटा आणि गॅस वगैरे पुसून घेतो. ते आवरतो ना आवरतो तोच दुसऱ्या दिवशीचं काही भाजीची वगैरे तयारी करायची असेल ती करतो. त्यानंतर स्वतःची तयारी करतो आणि त्यानंतर आपण झोपायला जातो. पण इन बिटवीन घरातली बाकीची मंडळी असतात ती जेवण केल्यानंतर तशीही रिलॅक्स असतात. थोडंफार काही आपल्याला मदत केली तर केली, अदरवाईज ती त्यांच्या पद्धतीनं जे काही त्यांना एंटरटेन व्हायचं असेल, अदरवाईज आराम करायचा असेल तर ते करू शकतात. पण गृहिणींच्या बाबतीत या गोष्टी होत नाहीत. पण इतकं सगळं असूनसुद्धा प्रत्येक गृहिणी ही सगळी जबाबदारी आनंदाने घेते आणि आनंदाने ती पार पाडत असते. कारण तिचं तिच्या घरावर असणारं प्रेम, तिचं तिच्या घरातल्या माणसांवर असणारं प्रेम आणि तिला त्या माणसांकडून मिळणारा सपोर्ट, या सगळ्या गोष्टींमुळं प्रत्येकीच्या मनामध्ये आणि प्रत्येकीमध्ये एक एनर्जी येते आणि एक पॉझिटिव्हिटी येते आणि एक मोटिवेशन मिळतं की हां, ही आपण आपल्या घरासाठी इतकं छान करतोय, आपण इतकं छान करू शकतो आणि ह्या पद्धतीनं आपण आपलं घर अजून सुंदर आणि अजून नीटनेटकं ठेवू शकतो. तर मी सुद्धा रोज असाच प्रयत्न करते. प्रत्येक गोष्टीमध्ये मी स्वतःसुद्धा परफेक्ट नाही आहे, कारण मी सुद्धा अजूनही शिकतच आहे. इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या तर यापूर्वी माझ्यावर सुद्धा नव्हत्या, कारण सासूबाईंची पण बऱ्यापैकी मदत असायची. पण आता लहान बाळ, घरातली सगळी जबाबदारी आणि या सगळ्या गोष्टी, तर मीही बऱ्याचदा चुकते, कधीतरी माझंही प्लॅनिंग फसतं. पण तरीही नव्या उमेदीनं, नव्या जिद्दीनं पुन्हा एकदा प्रयत्न करायला तयार होते. कारण आपलं घर आहे, आपलं घर आपणच छान ठेवायचं, आपल्या घराची जबाबदारी आपणच घ्यायची आणि जितकं आपलं घर छान आणि टापटीप असेल ना, तितकं घरामध्ये प्रेमाचं वातावरण, आनंदाचं वातावरण असतं आणि हे सगळं आपल्यालाच फायद्याचं असतं, आपल्याच मुलाबाळांसाठी आणि आपल्याच घरातल्या लोकांसाठी हे चांगलं असतं. कारण घरामध्ये उगाचच वादविवाद होणे, त्यानंतर घरामध्ये नाराजी असणे, भांडण वगैरे असणे, तर या गोष्टींचा परिणाम कुठेतरी आपल्यावर आणि आपल्या मुलांच्यावर सुद्धा होत असतो. पण हे सगळं करण्यापेक्षा आपण जर स्वतःला ॲक्टिव्ह ठेवून घरातली आपल्याच माणसांची कामं जर हसतमुखाने आनंदाने केली तर त्याचे रिझल्टसुद्धा आपल्याला तितक्याच पटीनं चांगले आणि खूप उत्कृष्ट मिळतात आणि या सगळ्यातूनच प्रगती होते ती आपल्या संपूर्ण घराची. कारण घर हे कुणा एकाचं नसतं, घर असतं ते घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आणि त्या माणसांमुळेच त्या घराला, त्या चार भिंतींना घरपण आलेलं असतं. जर कधी घरातली 1-2 माणसं घरामध्ये नसतील, बाहेर गेली असतील आणि घरामध्ये जर एखादंच माणूस असेल किंवा 1-2 माणसं असतील तर साहजिकच काम कमी असतं. पण त्यावेळी असं वाटतं, अरे यार कशाला, घरात सगळी माणसं असल्यानंतर किती छान फिलिंग येतं, किती पसारा असतो, किती एंटरटेनमेंट असतं, किती बोलणं चालणं असतं. कारण घर नुसतं घर असून उपयोग नाही आहे, तर घरातली ती माणसं ती किती प्रेमानं राहतात किंवा किती आपुलकीने एकमेकांशी बोलतात वगैरे, त्याच्यातून त्या घरांमध्ये किती समृद्धी आहे, किती प्रेम आहे हे कळतं. आणि अशा पद्धतीनं तुमच्याशी बोलत बोलत माझं किचनचं सुद्धा सगळं काम झालेलं आहे. आता नॅपकिन वगैरे सगळे मी धुवायला टाकलेले आहेत. गॅस पण पुसताना तो कपडा बाहेर होता, त्यामुळं गॅस पुन्हा थोडं पाण्याचा शिंतोडा देऊन छानपैकी स्वच्छ केलेला आहे. पाण्याची भांडी भरून ठेवलेली आहेत, भांडी घासलेली आहेत. तर किचन